मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, ज्यूस पिऊन उपोषण सोडलं। मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंकडून सरकारला 13 ऑगस्ट पर्यंतचा वेळ। सकल हिंदू मोर्चानं राज्यभरामध्ये पुन्हा एकदा सुरुवात होणार। नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रमुख नेत्यांवर जबाबदारी। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर आरोप। अजित पवारांसह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, अनिल परब यांना खोट्या आरोपामध्ये गोवण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा। फडणवीसांच्या भेटीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट। विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी भेट झाल्याची माहिती। अर्थसंकल्पाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीचं संसद भवन परिसरामध्ये आंदोलन। बजेटमध्ये इतर राज्यांवरती अन्याय केल्याचा खासदारांचा आरोप। नाशिक ग्रामीण पोलिसांचा अजब कारभार। घोटी टोल नाक्यावरील ठाकरे गटाच्या आंदोलनाच्या प्रकरणी दिवंगत महिला पदाधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल। ना पुण्यात, ना मसुरीत, ना दिल्लीत वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर 6 दिवसांपासून नॉट रिचेबल। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी आजपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात। 16 वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात। ममता कुलकर्णीला हायकोर्टाचा दिलासा। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी प्रकरणी ठाण्यामध्ये दाखल झालेला गुन्हा रद्द। पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणा अपयशी। नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये भीषण विमान दुर्घटना। 19 पैकी 18 जणांचा मृत्यू, एकावर उपचार सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।